चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेसोबत खातं उघडतंय, सिंगल धाव येते. या वेळेस मात्र सुंदररित्या जजमेंट केला आहे. अतिशय योग्य दिशा. 4 रन इथे येत आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय त्याच दिशेला फटका खेळायचा प्रयत्न होता. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे रनआउट साठी. OUT आउट. चला लहान मुलांना विनंती असेल आपण कृपया मैदानाच्या बाहेर जायचंय. खेळाडूंच्या व्यतिरिक्त मैदानात कोणीही असणार नाही.
आणि मिळती जुळती जर्सीवाले प्लेयरांना सुद्धा विनंती असेल, आपण ही कृपया बाउंड्रीच्या आसपास नाही तर बाउंड्रीपासून दूर थांबायचंय. तीन चेंडू 5 धावा 1 गडी बाद आपल्याला आतापर्यंतचा स्कोअर दिसतोय. शुभम जोशी यांचा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस फटका मात्र हलक्या हाताने खेळलाय. डीप कव्हरच्या दिशेला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण होताना पाहतोय. सिंगल धाव इथे येते. यॉर्कर बॉल होता. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होताना आपल्याला दिसते. 6 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा 1 गडी बाद. चांगला फटका खेळलेला दिसतोय. चौकार इथं वसूल होताना आपण पाहतोय. चांगला फटका खेळला होता. चांगला पिक केला चेंडूला आणि गॅप मध्ये पाठवलं 4 रनासाठी. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. स्क्वेअर लेग कडे जाताना आपण हा फटका बघितला.
आणि एकेरी दुहेरी धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र खेळती ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. दोन षटकांची समाप्ती, 12 धावा, एक गडी बाद. दोन षटकांची समाप्ती, 12 धावा, एक गडी बाद. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच अशफाक बागवान यांचा इशारा येतोय 4. समोरच्या दिशेला पटका खेळलाय. वन बाउन्स चौकार जातोय. तुषार चौबे यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आपण पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्म क्रीडा व सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित ब्राह्मण समाज क्रिकेट प्रीमियर लीग आणि कुठे ना कुठे सिंगल डबल नंतर मात्र आता धावा यायला सुरुवात झाली. या चेंडूवर आपण पाहतोय षटकार इथं आलेला आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे. 6 धावा मिळतायत. पंचांचा इशारा, षटकार इथे येतोय. गगनभेदी असा हा शॉट इथं खेळताना आपल्याला दिसले. लक्ष्मीकांत यांनी मात्र चांगलीच वसुली केली या षटकामध्ये. तुषार चोबे यांचं हे षटक महागडं ठरत असताना आपण पाहतोय. 5 चेंडूत 21 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. ऑफ द पिच लँड झालेला होता हा चेंडू. पंचांचा इशारा मात्र येतोय नो बॉल. पुढचा चेंडू असणार फ्री हिट. या षटकातला शेवटचा चेंडू असेल हा. आणि फ्री हिटचा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर टाकलाय. बोल्ड जरी झाले असतील तरी सुरक्षित असतील. मुकला तो हुकला असं चित्र आपल्याला बघायला मिळालं.
तर बघा आपलं जे भोजन कक्ष आहे त्याच्या बाजूला जो पवेलियन आहे तिथे एक टीम स्पॉन्सरची ट्रॉफी ठेवलेली होती. ती ट्रॉफी कोणालाही सापडल्यास असल्यास कृपया ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. भोजन कक्षाच्या जवळ जो पवेलियन आहे तिथे एक टीम स्पॉन्सरची ट्रॉफी ठेवलेली होती. ती कोणालाही हाती लागलेत असल्यास त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची. अप्रतिम शॉट खेळला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अख्खोई टप्प्याचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा एफर्ट लावलेला होता. हा जर कॅच झाला असता तर कमालीचा कॅच झाला असता आणि आपल्याला जॉन्टी रोड्स यांची मात्र नक्कीच आठवण आली असती. सध्याच्या घडीला कॅच सुटलेला आहे त्यामुळे आपण फक्त त्यांना मात्र इमॅजिन करू शकतो. पुन्हा एकदा त्याच दिशेला काय क्लास शॉट खेळलेला आहे. रिप्ले बघायला नक्कीच आवडेल कारण अतिशय दमदार असं टायमिंग. पुन्हा एकदा चेंडूला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. फक्त दिशा दाखवली आणि मुख्य मंचाकडे हा चेंडू जाताना आपल्याला दिसला. 4 रन इथं आलेले आहेत. केशव पंडित गोलंदाज दिसत आहेत आपल्याला. यावेळेस मात्र फटका मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. चला चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. केशव यांना विनंती असेल लवकरात लवकर आपण गोलंदाजी मार्कवर यायचंय. पुन्हा एकदा अप्रतिम. व्हॉट अ क्लास. काय गॅप काढतायत काय तो फटका खेळतायत. आपल्याला प्रत्येक चेंडूवर मात्र मन मोहित होऊन जाईल असे फटके खेळताना दिसत आहेत. अतिशय काय तो गॅप म्हणजे लेदर बॉल क्रिकेट बघतोय असं मात्र आपल्याला वाटतंय. लेदर बॉल क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद देत आहेत आपल्याला लक्ष्मीकांत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा 1 गडी बाद. आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेवर आपण लक्ष ठेवायचं आहे. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. तर बघा 10:18 आपली ही इनिंग सुरू झालेली आहे. नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर बघा आपल्याला 4 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे शेवटचा. अख्खोई टप्प्याचा चेंडू
मैदानाच्या बाहेर जातोय. फ्रीच्या चेंडूचा मात्र चांगलाच फायदा घेताना आपल्याला लक्ष्मीकांत मात्र फ्रीच्या चेंडूचा चांगला फायदा घेताना दिसत आहेत. 16 चेंडूत 41 धावा. आतापर्यंत आपण बघत होतो की लक्ष्मीकांत रिस्क मुळीच घेत नव्हते, जमिनीवरून सुरक्षितरित्या फटके खेळत होते. यावेळेस आपण फ्रीचा बॉल त्यांना दिला, त्यांनी मात्र त्याचा चांगला समाचार घेतला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, पुन्हा एकदा जबरदस्त शॉट, परंतु क्षेत्ररक्षण उत्कृष्ट दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वन बाउन्स चौकार जाणार होता, परंतु चांगलीच उंच झेप घेतली आणि चेंडूला अडवलंय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जातोय गॅप मध्ये, पद्धतचा इशारा येतोय. 4 रन. चेंडू सीमा पार, धावा येतील 4. कमिटी मधला किंवा प्लेयर मधला? अच्छा अच्छा. यावेळेस झेल टिपलेला आहे, उत्तमरित्या झेल पूर्ण केलेला आहे. यश आपल्याला क्षेत्ररक्षक दिसत आहेत. झेल टिपण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि आपण कॅमेरामध्ये रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि फलंदाजासाठी मात्र आता जागा घ्यायला आलेले आहेत औदुंबर. मागच्या सामन्यामध्ये औदुंबर यांनी अर्धशतक लगावलं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आज देखील औदुंबर यांची बॅट मात्र या येत्या 18 चेंडूत जोरदार चालायला हवी, ही मात्र संघाची गरज आहे. किती वेळ बाकी? शुभम वर्मा 6वं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. आणि मैदानावर आता नवीन फलंदाज औदुंबर कुलकर्णी, सेट बॅट्समन लक्ष्मीकांत सोबत आहेत. अतिशय पुन्हा एकदा लक्ष्मीकांत यांच्या बॅटमधनं आपण जर या इनिंगची हायलाइट बघितली तर यापेक्षा क्लास प्लेयर या संपूर्ण स्पर्धेत आपण बघितला नाही. इतकी क्लास बॅटिंग करतायत, इतके सुरक्षितरित्या शॉट मारतायत. लेदर बॉलचं क्रिकेटचं दर्शन आपल्याला दाखवतायत त्यांच्या या बॅटिंगच्या माध्यमातून. अजून एक तंत्रशुद्ध पद्धतीने केलेली ही दमदार अशी इनिंग लक्ष्मीकांत यांच्या बॅटमधून येते. तर अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने खेळी बघतोय आपण.
लक्ष्मीकांत यांच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहेत 20 चेंडूत 48 धावा. यात कुठलाही रिस्की शॉट नाहीये. चला टीम मीटिंग संपवायची आहे लवकरात लवकर. सॉरी, खेळाडूंना मात्र इथं इंजुरी झालेली आहे. ज्याला आम्ही टीम मीटिंगचं नाव दिलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चला 6वं षटक प्रगतीपथावर आहे. तत्पूर्वी आपल्याला 66 धावा दिसत आहेत. औदुंबर नो बॉल इशारा पंचांचा. नो बॉलचा चांगला फायदा घेण्यासाठी तयार होते औदुंबर, परंतु सिंगल धाव घेता येईल फक्त. पुन्हा एकदा तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका आपल्याला दाखवत आहेत लक्ष्मीकांत. आणि बघा, एखादा खेळाडू मात्र जेव्हा वारंवार असे शॉट मारतो, आपण बऱ्याच वेळा बघितले, अनेक वेळा असे शॉट खेळले जातात, परंतु प्रत्येक वेळेला शॉट गॅप मध्ये जाणं हे किती महत्वाचं ठरत असेल हे बघा. तर बघा, पुन्हा एकदा लक्ष्मीकांत मात्र स्ट्राईकला आलेले आहेत आणि त्यांच्या खेळीमुळे मात्र सर्व प्रेक्षक अतिशय आनंदित आहे. VVS लक्ष्मण यांची छबी आपल्याला त्यांच्यामधून दिसते. या वेळेस मात्र सिंगल सोबत अर्धशतक पूर्ण करतील. अतिशय जबरदस्त तंत्रशुद्ध पद्धतीने केलेली ही खेळी लक्ष्मीकांत यांच्या बॅटमध्ये येते अर्धशतक. आणि बॅट दाखवून मात्र सर्व प्रेक्षकांचं अभिवादन करायचंय ही त्यांना मी नम्र विनंती करतो. आणि बॅट दाखवली सुद्धा आहे. त्या दरम्यान आपण बघतोय औदुंबर यांच्या बॅटमधनं षटकार येतोय. औदुंबर मात्र मागच्या सामन्याचं रूप घेऊन या सामन्यात देखील आलेले आहेत. त्यांच्या बॅटमधनं येतो एक घाणाघाती षटकार. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. मागचा षटकार आहे की चौकार आहे तपासण्यासाठी. षटकार.
आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या वेगाने पुढे जाताना दिसते. 77 धावा 2 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा जोरदार शॉट खेळलाय. वन बाउन्स खेळाडूच्या वरून हा चौकार जातोय. आणि औदुंबर कुलकर्णी थांबण्याचं मात्र मुळीच नाव घेत नाही. तर हा फटका लक्ष्मीकांत यांच्या बॅटमधून आलेला आहे. यावेळेस मात्र क्लास मनगटाचा वापर केलेला आहे आणि सिंगल धाव घेत मात्र औदुंबर यांच्याकडे आता स्ट्राईक येईल. औदुंबर यांनी मात्र ताकदीने फटका खेळला आणि डीप मिड विकेटच्या दिशेला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलंय. झेप घेऊन मात्र या चेंडूला पकडलं. सिंगल धाव येते. यावेळेस फटका उंच हवेत गेलेला आहे. झेल पूर्ण केलेला आहे. ओम प्रकाश यांना मात्र विकेट मिळते आणि या झेल सोबत मात्र एका अप्रतिम खेळीचा अंत झालेला आहे. लक्ष्मीकांत यांच्या बॅटमधून 25 चेंडूत 55 धावा. तंत्रशुद्ध फलंदाजीचं आपल्याला चित्र दाखवलं या संपूर्ण इनिंग मध्ये. मनोमोहक अशी ही फलंदाजी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. फटका हवेत खेळला होता आणि चांगल्या रीतीने मात्र चेंडूच्या खाली आले. झेल पूर्ण केला. पुन्हा एकदा कॅचचा कॉल आणि पुन्हा एकदा अप्रतिम झेल. राम जेऊरकर यांच्या हाती हा झेल आलेला आहे. अतिशय अप्रतिम, अतिशय व्यवस्थित, उत्कृष्टरित्या अचूक असं जजमेंट घेतलं चेंडूचं आणि झेल पूर्ण केलाय. चला हा झेल नक्कीच आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू इच्छितो. अकोट टप्प्याचा चेंडू चांगला पंच केला होता आणि राम जेऊरकर उडी घेऊन अतिशय व्यवस्थितरित्या बाउंड्रीचं अचूक अंदाज घेऊन हा झेल पूर्ण केला. हॅट्रिक बॉल. ओम प्रकाश यांचा फ्री टाइमच्या पत्तीचे मानकरी होऊ शकतील का? तर नाही. तुषार चौबे यांच्याकडून मात्र डीप कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. सात षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावा 4 गडी बाद. चला शेवटचे 2 मिनिट शिल्लक आहेत. यावेळेस देखील आपण बघितलं फटका उंच पॉईंटच्या वरून हा फटका जाताना आपण बघितलं. पॉईंटच्या वरून हा फटका खेळला. सीमा रेषा पार आणि धावा येतील 4. एकोणनव्वद धावा 4 गडी बाद.
चला फटका चांगला खेळताना दिसताय. गॅप मध्ये चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. ही बाउंड्री येते. चांगला चौकार इथे बॅट मधून आलेला दिसतोय. औदुंबर यांच्या बॅट मधनं येतोय उत्कृष्ट असा हा चौकार. यावेळेस मोठा फटका ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता. टाइम कनेक्शन मात्र तेवढं प्रॉपर नाही. आणि एकेरीला कन्वर्ट केलंय दुहेरीमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पाचवा चेंडू आपण पाहतोय मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. घुटना टेक और आकाश टेक षटकार इथं जबरदस्त आलेला आहे. एकशे 1 धावांवर पोहोचतोय स्कोअर. यावेळेस शेवटचा चेंडू मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग दिशावर जातोय आणि औदुंबर कुलकर्णी मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र बाद होतील रनआउटच्या माध्यमातून. औदुंबर कुलकर्णी यांना 1 धाव नक्कीच मिळेल. तर 102 धावा झालेल्या आहेत. 102 धावा झाल्या आहेत कुलकर्णी चॅलेंजर संघाच्या आणि 103 धावांचं लक्ष असेल मोरया 11 या संघाला. चला बॅटिंग टीमने लवकरात लवकर मैदानात यायचंय आपल्या फलंदाजांसोबत. क्षेत्ररक्षण संघाला म्हणजेच कुलकर्णी चॅलेंजर संघाला विनंती असेल लवकरात लवकर सुद्धा आपण सुद्धा फील्ड सेटअप करायचं आहे.
पहिला चेंडू नो बॉल, पंचांचा इशारा. अजूनपर्यंत चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा असेल, नो बॉल. पुन्हा एकदा चेंडू असेल फ्री हिट. आणि नक्कीच गोलंदाजासोबत चर्चा करतील खेळाडू, कारण आपण बघितलं पहिले दोन चेंडू दोन नो बॉल दिसले आपल्याला. राम जेवरकर ज्यांनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती, आता मात्र इथे आपली संघाची पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळण्यासाठी येताना दिसत आहेत. राहुल जोशी यांना मात्र गोलंदाजीवर नक्कीच आता नियंत्रण आणावं लागेल, कारण दोन चेंडू होऊन गेले आता. आणि आपण बघितलं फ्रीटचा बॉल मात्र चांगल्या रीतीने चेंडू फेकला. फ्रीटचा बॉल मात्र डॉट बॉल होताना आपण पाहतोय. यावेळेस फटका फक्त हवेत जातोय, दूर जाईल का? आणि जेल सुरक्षितरित्या पूर्ण केलाय, परंतु पंचांचा इशारा आहे. तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय निर्णय अबाउट द वेस्ट हाईट, नो बॉल चेक करण्यासाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नवीन बॅट्समनला विनंती असेल, कृपया आपण लवकरात मैदानात यायचंय. तर बघा, या सामन्यात मात्र राम जेवरकर यांची बॅट चालू शकली नाही. राम जेवरकर इलेक्ट्रिशियन प्रीमियर लीगमध्ये एक महत्त्वाचे सदस्य असतात ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये, आणि ब्राह्मण प्रीमियर लीगमध्ये एक खेळाडू म्हणून एन्जॉय करताना आपल्याला दिसतात. चला, बॅट्समनांना विनंती असेल, पडायचंय, लवकरात लवकर मैदानात यायचंय. हलक्या हाताने फटका खेळताना आपण बघितलं, आणि आपण बघतोय की मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. राहुल जोशी यांचं षटक पुढे सरकताना आपल्याला दिसतंय. 3 चेंडू 4 धावा 1 गडी बाद.
यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. तर अतिशय लांब लचक असं हे पहिलं षटक, ज्याचे अजूनपर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू यायचे शिल्लक असतील. यावेळेस मात्र 5व्या चेंडूला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला मात्र हा फटका पाठवला होता. उंच गगनात न मावणारा हा षटकार होता. कालच्या दिवशी मनोज यांच्या बॅटमधून आपण अशी फलंदाजी बघितली होती. आज त्याची पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसत आहेत. आणि राहुल जोशी यांना पाहिलं आपण, फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. धाव वाचवलेली आहे, जरी चेंडू सुटलेला असला तरी. केवढी मोठी लिस्ट टाकतो. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 11 धावा 1 गडी बाद. 1-1. आणि बॅटेची कड घेऊन चेंडू गेला होता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. सिंगल धाव तरीही मिळून जाईल. यावेळेस मात्र आपण बघितलं, हा झेल टिपला गेला असता तर मोठी विकेट आली असती. दोन षटकांची समाप्ती 12 धावा 1 गडी बाद. 2 षटकांची समाप्ती 12 धावा 1 गडी बाद.
यावेळेस आपण पाहतोय पहिलाच चेंडू मिथिलेश यांच्या गोलंदाजी पिटाऱ्यामधून आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. यश अत्रे आपल्याला फलंदाजीला दिसतंय. यावेळेस फटका हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आणि उत्तमरित्या झेल टिपण्यात आलेला आहे. आशिष यांनी मात्र अप्रतिमरित्या झेल टिपलेला आहे. झेल टिपल्यानंतर देखील आपला तोल जरी गेला असला तरी देखील चेंडू मात्र हातातून सोडला नाहीये. छान असा कॅच पकडलेला आहे चेतन शिंपी याने. यावेळेस आपण पाहतोय बॅटेचा टॉपेज तरी देखील चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण होताना बघतोय. सुंदर असा शॉट. हवेत हा फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर. मनोज तिवारी यांच्या बॅट मधून मात्र षटकार आणि चौकाराची मालिकाच खंडित होत नाहीये. चांगला फटका खेळलेला दिसतोय पवेलेच्या दिशेला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चेंडू जातोय निर्मनुष्य क्षेत्रामध्ये आणि तर सुरक्षित असतील फलंदाज. केशव पंडित सुरक्षित असतील. आपण बघितलं होतं अर्ध्या पिच परत पळत जाऊन मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता ज्याला नकार दिला मात्र मनोज यांनी. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. तिसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. डॉट बॉल येतोय.
मी सांगतो ना सर अरे इथे लगायला रे यावेळेस आपण बघतोय लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता म्हणजे एवढं मात्र निश्चित आहे की हा चेंडू वाईड असेल. पंचांचा इशारा देखील येतोय वाईड बॉल आणि सोबत एक 22च्या माध्यमातून धाव देखील येईल. लो एक आवाज मिल गया मेरे को पहले ट्रायल दे ट्रायल भाई लेडीज आवाज वाटतो रे ले वाजतो काय आता का बोलतो तू थोडा आवाज काढ जाडून चला फटका जातोय 6 रनांसाठी. मनोज तिवारी पुन्हा एकदा मात्र इथे चांगला फटका खेळलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. चांगला पंच केला, लॉफ्ट केला चेंडूला आणि षटकार वसूल केला. आपल्या या स्पर्धेच्या प्रवेशद्वाराजवळ जात असलेला हा षटकार. यावेळेस फुल टॉस बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. सिंगल धाव येते. मनोज पोहोचलेले असतील. बत्तीस धावा 2 गडी बाद. 32 धावा 2 गडी बाद. इट्स अ फेअर. यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळलाय. फटका जातोय कुठे? डीप पाईन लेगच्या दिशेला मात्र हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय 6 रन. चार षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 24 चेंडूत 65 धावांची आवश्यकता. 24 चेंडूत 65 धावांची आवश्यकता असेल. सेट बॅट्समन आपल्याला मनोज तिवारी पिचवर दिसत आहेत. सोबत केशव पंडित देखील दिसत आहेत.
चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. विनंती असेल खेळाडूंना. पुन्हा एकदा वेगाने चेंडू फेकला होता. यष्टी रक्षकांकडून सुटतोय. 22च्या माध्यमातून धाव येते. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि या सामन्यामध्ये अतिशय फनी मुवमेंट क्रिएट झालाय. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतात. स्क्रीनवर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतात. आणि लहानपणी आपण आपल्या गल्लीमध्ये पोलो पोलो हा खेळ खेळायचे. तशा प्रकारचा हा खेळ दिसला विटी दांडू सारखा. बावीस चेंडूत 59 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस फटका जातोय समोरच्या दिशेला. लॉग सीमारेषेवर सिंगल धाव येते. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जमावते आणि आवश्यक धाव गती इथून असणार आहे 16.29. 21 चेंडूत 57 धावा.
तर बघा 5 षटकांची समाप्ती होते. 47 धावा 2 गडी बाद. 5 षटकांची समाप्ती, 47 धावा 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र मनोज तिवारी यांच्या बॅटेची कड घेऊन चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. औदुंबर कुलकर्णी जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात मोजली होती 1 धाव. या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवताना आपल्याला दिसतायत. तर औदुंबर कुलकर्णी आपल्या संघाला मात्र तिन्ही क्षेत्रामधून मात्र चांगलं योगदान देताना दिसतात. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. आणि थ्रो जोपर्यंत होईल तोपर्यंत सिंगल धाव मात्र येऊन गेलेले आहे. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 6वं षटक आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने फटका खेळला होता. तर बघा षटकार चौकारांची इथे मात्र आता खूप आवश्यक आहे. मोठे फटके खेळणं मात्र आता गरजेचं आहे. पंधरा चेंडूत 55 धावा. औदुंबर कुलकर्णी पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्टेप आउट करून हा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय गॅप मध्ये. चौकार इथे येतोय. चौदा चेंडूत 51 धावांची असेल आवश्यकता. औदुंबर कुलकर्णी अतिशय स्वस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत तर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला सीमा पार करण्याची मनशा होती. डॉट बॉल होताना आपण पाहतोय केशव पंडित स्क्रीजवर सेट आहेत, परंतु मोठे फटके अजूनही मात्र फार असे तेवढे आलेले नाहीत. यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय. षटकारासोबत होते. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांची समाप्ती. 58 धावा 3. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा 3 गडी बाद. 12 चेंडूत 45 धावा. 12 चेंडूत 45.
45 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र पकडलेला आहे एक अप्रतिम झेल. चला नवीन बॅट्समन लवकरात लवकर मैदानात प्रवेश करतील. मिथिलेश आणि षटकार येतोय. शुभम जोशी पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळलेला आहे. संघाची गरज काय आहे ते ओळखलंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. डॉट बॉल होताना आपल्याला दिसतोय आणि मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय युवा खेळाडू मात्र सराव करताना दिसत आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस. यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. 9 चेंडूत 37 धावा. आणि आपण बघतोय बॅटेची कड. धाव मात्र या चेंडूत येत नाहीये. यावेळेस अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. लक्ष्मीकांत यांनी मात्र कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही सामन्यामध्ये. मात्र आज लक्ष्मीकांत अतिशय मात्र आपल्याला प्रकाश झोतात दिसत आहे कारण कुठल्याही प्रकारची चूक त्यांच्याकडून होत नाहीये. संघाच्या प्रत्येक गोष्टीत मात्र आपलं योगदान दिसताना दिसत आहेत. बॅटिंग आपण त्यांची बघितली. तंत्रशुद्ध फलंदाजीचं आपल्याला एक चित्र दाखवलं. आता आपण त्यांचं यष्टी रक्षण पाहतोय त्यातही आपली कामगिरी अतिशय चोखपणे बजावताना दिसत आहेत. नवीन फलंदाज रोहित शर्मा. पुन्हा एकदा बॅटीची कड. पुन्हा एकदा लक्ष्मीकांत यांच्या हातात चेंडू. मिथिलेश 16 धावा देऊन 4 गडी बाद केलेले आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे खेळाडूसाठी. 16 धावा देऊन 4 गडी बाद. शेवटचा षटक लवकर टाकायचंय.